श्री तुकाराम महाराज चरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु सहजानंदनाथाय नमः. श्री गुरुराया तू थोर, तुमचा फार उपकार. उतरा ऐसी शरीर लोण करून या टाकू, तरी न फिटे काही. चंदणी जिजविता देही, मौनची चरणी डोई ठेवू हे भले. अवश्य या देहाचे मरण, न चुके कल्पाती जाण. जववरी आहे हे स्वाधीन, तोवरी लावीन सेवेशी. कोणती सेवा करावी, ऐसी इच्छा उद्भवली जीवी. ती जाणूनी बरवी, आज्ञा केली पाहिजे. चरित्र वर्णू संतांचे, जेने मन समाधान तुमचे. होईल जरीसाचे, तरी मती दीजे स्वामी. तुची बुद्धिदाता पूर्ण, उडवी देहाचे मीपण. तेची मिळवी ब्रह्मी पूर्ण, कृपादृष्टीने. जड कधीही जाणार, कृमी कीटक भस्म त्रिप्रकार. याचा परिणाम सार, कळू आला तव कृपे. जोवरी वर्ते प्रारब्ध योग, तोवरी न सरती भोगाभोग. सुख दुःखादी पांग, येती जाती. सुखाची इच्छा करिता, दुःख घेते न इच्छिता. हे न तुटे सर्वता, देहपाता पर्यंत. जरी तुझे चरणीची प्रीती, न लागे गा निश्चिती. तरी आले तैसे जाती, पशु सारिखे. वंदन तुझे पायाचे, हेचे अनुष्ठान साचे. पांग फिटिती जन्मांतरीचे, मागील सर्व. ऐकोणी कृपेची प्रेममूर्ती, संतोषली निजचित्ती. आता सांडूनी वाक्यस्तुती, निरोपी संतलीला. मणी आनंद वाटला, धड लागलो चरणाला. मती देता तुची देखिला, अन्य नसे कोणी. अंतरले तुमचे ठाण, अंतरी तुमचे ठाण. तुम्ही बोलविल्या बोलेन, म्हणून नमन करून या मन बोलू इच्छिते. पूर्वानुसंधान साठवूनी, देती चित्ती कृपादाणी. दासाचे निमित्त करुणी, आपणची वददाती. पूर्वाध्यायी चरित्र, भक्त महिमा पवित्र. वर्णिलासे स्वतंत्र आवडीने. वर्णिले तुकाराम जन्मकथन, हरिले द्विजाचे अभिमान. समाधी सकरुणी नमन, डुलविती जेने. आता पुढे कथानक, कैसा वर्तला देख. तुकाराम येताची मिळती लोक, दर्शना कारणे. असंख्य जत्रा मिळू लागे, जिकडे तिकडे लोक मागे. दर्शनी घर्षण होता अंगे, बेजार होता ती. कोणी करून येदी स्नान, कोणी करून येदी भोजन. जना भेने राणो राण, पळती एखादे समयी. नाना प्रकारे शिव्या देती, परीते उपदेश परमाणिती. निर्भयपणे मिठी मारिती चरणावरी. पाऊल पडू नेदी पुढे, जत्रा भरली चहूकडे. जिकडे पहावे तिकडे समुदाय जमलासे. पिपिलिका रव लागली, अष्टोप्रहर यात्रा जमली. माळबुक्यांची गर्दी झाली, अगणित बर्फी पेढे. खजुरे बदाम श्रीफळ, अर्पिती नारी नर सकळ. कोणी येती भक्त प्रेमळ, विदेह स्थिती होतसे. टाळ मृदुंगाची घाई, हरिनामाची गर्दी पाही. दिंडी पताकासी नाही पार तेथे. पूर्वी झाला तुका भक्त, जन उद्धरिले असंख्यात. दावोणी सुलभ भक्तिपंथ, जडमूड तारिले. तदुपरी हेही जाणा, वरी पिसा अंतरी शहाणा. सहज बोलता उपदेश खुणा, कळो येती तात्काळ. चर्चा जगात उठली, नवसा पावे तुका मावली. कोणी लेकरे आणली, नवस फेडावया. कित्येक जावळ काढविती, कोणी रोग जावा म्हणती. सहज अवलोकिता कृपामूर्ती, तात्काळ निरस. कोणाचे उठे पोटशूळ, कोणी ज्वराने तळमळ. अनंत व्याधी परिमळ, कोठवरी वर्णाव्या. सहज जयाच्या अवलोकने, तत्काळ तुटे जन्म मरण. येरे बापुडे रोग जाण, राहतील केवी. रोग जाती देशोधडी, पिडा पळती बापुडी. त्रिविध जन लवड सवडी, निरोगी होऊन जाताती. वास्तव्य करीती येळे गावी, तेथील एक देशमुख भावी. अनन्य भावे शरण पायी, लागतसे चरणासी. दीननिशी दर्शनासी यावे, जाणूनी तुकाराम स्वभावे. मागे पुढे सांभाळावे, लागे जयासी. कांतेसी ऋतू प्राप्त झाला, विनंती करी महाराजाला. पिसून येती घराला, आज्ञा द्यावी मजलागी. त्वरे निघाला तेथुनी, वेगी पातला निज सदनी. जात गोत पाचारुणी, भोजनासी पातले. निशी समय प्राप्त झाला, केला श्रीमंती सोहळा. रंग महाल सजविला, विलासा कारणे. छप्पर पलंगी नरम, मखमली गादी उत्तम. उषा गिरद्या मऊ परम, शेज केली होती. बिलवर हंडी गिलासे, गुलाबदाणीत गुलाब खासे. अत्तरा अर्गजे अनारिसे, ठेविले मंचकाजवळी. अष्टगंधाधिक सुगंधी, विषय चोचले अनेक तबकी. तांबूल करुणी देख, येतेच ठेविले होते.
चौकी मांडुनी त्यावरी शीतोदकाची ठेविली झारी. पंचपक्वान्न नाना परी फराळासी ठेविले. सर्व मिळवणी सौभाग्य नारी उठणे लाविती परोपरी. खून कळताच अंतरी प्रकट झाले महाराज. भक्ताचे मानस पहावे म्हणून आले स्वभावे. देशमुख उठवणी झाले मिठी मारती चरणासी. अरे एक मात आज मी राहलो घरात. बायको दिजिये करीत भोगा कारणे. अवश्य म्हणे भक्तराय सर्वांसी वाटले आश्चर्य. त्वरित जाऊनी मंदिरी स्वये पहुडते झाले. धन्य ज्याचे भाग्य उदले जन्मांतरीचे पुण्य फळले. निज शय्येसी चरण लागले तुकेंद्राचे. इकडे पिशुनादी सासू सासरे कुजबुज करीती सारे. हे विचित्र गती अनिवारे कैसी घडली. गुरु जाहला तरी या समया बाईल इच्छी भोगावया. रंग वितळून गेला वाया आता कैसे करावे. मागे पुढे निंदिती परी समान ज्या निंदास्तुती. कळी काळाची नसे भीती तो कोणास भिल. आता यासी कैसे करावे कोणी म्हणती बाहेर घालावे. खटपट करीती अवघे देशमुखासी बोलती. परी तो स्वच्छांत करण तीळ मात्र न ढळे ज्याचे म्हण. श्रीस देऊनी आपण कपाट बंद केले. तुम्ही सर्व धराधीर पहा कैसा होतो चमत्कार. बाळ ब्रह्मचारी तुकेंद्र न भ्रष्टे कदापि. यद्यपि दैवयोगे संग घडला तरी निसंग. उदेला माझा भाग्ययोग प्रारब्धाचा. पूर्वी कथा ऐकली कबीर भक्ते कांता आपुली. खांदी वाहून दिधली वानिया कारणे. काय त्याचे धैर्य येथे प्रत्यक्ष गुरुमाय. यांचे हस्ते उपाय दूर होईल माझा. बहु समजावी तो जना परिणय कोणाचे म्हणा. अभक्तजन बोलती नाना देशमुख निर्भय अंतरी. असो इकडे निजमंदिरी कांता बसे पाटावरी. तान्हे बाळमंचकावरी लोळीत देखिले. एकाएकी दृष्टी गेली थोर मूर्ती लहान झाली. आश्चर्य वाटून नेत्रकमळी प्रेमाश्रू पातले. आक्रोशे लेकरू रडू लागे उचलूनी घेती लगबगे. स्तना असिलाऊनी बाळ वेळगे पान्हा पाजू लागली. बाळाचा कोल्हाळ ऐकून बाहेर जमले सर्वजण. देशमुख धावत येऊन कपाट उघडिले. कडी उघडिता तत्काळ स्तनपान करिता देखिले बाळ. निंदक दुर्जन कुटील तेही येती पहावया. आश्चर्य मोठे जाहले राधे गृही कृष्ण गेले. आनया येता प्रेमबळे बालक झाले जेवी. ती कथा पुराणी होती ऐकेली आजही प्रत्यक्ष देखिली. अघटित घटना दाखविली स्वामी तुकेंद्राने. सर्व मिळवणी अबला ई करती गलबला. हात लावणी हनवटा हे कैसे जाहले म्हणती. ग्रामी मात प्रगटली मिळाली सर्व मंडळी. आज श्रीकृष्ण लीला अनुभवली वाटती आम्हा. भाग्य उदेले देसाई जोशी होरा सांगती पाही. भणंग भिकारी लवलाही येऊन नवलही करीती. अन्य यातीचा अबला लेकरावरून घेती आला बला. काजळ लाविती गाला दृष्टी होईल म्हणून. अग आई अग बाई कैसे झाले. देसाईस लेकरू सापडले एकमेकी आनंदू लागले. परी न कळे अघटित करणी देशमुख म्हणे सर्वा लागुणी. हे लेकरू नव्हे माझे धनी गुरु महाराजांनी अद्भुत करणी करुणी पावन केले. सर्वांसी समजावणी लाविले लेकरू मंचकी होते निजविले. ते तेथेच गुप्त जाहले नकळे गेले कोठे. आश्चर्य करती अवघे जन. धन्य तुका सद्गुरु पूर्ण. अवतार पुरुष नकळे कोण अन्यया लागी तयाची. सत्य सत्य दिनोद्धार करावया घेतला अवतार. पाहती तो ग्रामाबाहेर प्रकटे एकाएकी. ऐसे समजुनी कौतुक समुदाय जमुनी सकळीक. जाऊन तुकेंद्रा सन्मुख लोटांगण घालिती. दररोज दर्शनासी जाती लोकनेमाने. पापताप अहरणीशी दग्ध होती क्षणमात्रे. ऐसा काही काळ लोटला स्वामी करीती उत्साहाला. गुरु चिन्मयानंदाचे पादुकेला स्थापोनी भजती आदरे. मौजे येळेगाव पुण्यक्षेत्र तेथे श्री गुरु नांदती स्वतंत्र. आषाढी कार्तिकी पवित्र उत्साह होतो गजरेसी. आषाढ मासी भक्तमेळा उत्साहासी धावून आला. तव प्रणिता नदीस पूर आला अत्यद्भुत. नदीस उतार करोडी गाव हातगाव तालुका अपूर्व. यात्रा अडवली सर्व नदीस उतार करोडी नाही. आषाढ मास पर्जन्य काळ पात्रा करी तळमळ. परी न उतरे नदी जळ नावरूख आणविली.
ती फुटकी धड नाही, परी लक्ष लागले श्री गुरु पायी. कधी जाऊन चरणी डोई ठेवू ऐसे इच्छिती. सर्व बैसले नावेत, अर्ध आली जळात. आधीच फुटली जळ आत, भरू लागले नाटोपे. ऐसे पाहून यात्रेकरी तात्काळ घाबरले परोपरी. आज आयुष्यभान निर्धारी, वाटेस खुंटला सर्वांचा. सर्वांसी एकदाची मरण, कळो आले निर्वाण. म्हणून सकळ जन धावा करती तुकयाचा. धावे पावे श्री गुरुराया, करुणा निघे परात्पर सखया. बुडतो येई धावूनिया, तारी दयाळा आम्हासी. मंदाधाने भुललो, चरणसेवा विसरलो. म्हणून या पडलो भवपाशा माझी. सोडवी आम्हा येथुनी, दयानिधे चक्रपाणी. हे वचन तुकाचे श्रवणी, श्रुत जाहले तत्काळ. पूर्वी पुराणी कथा ऐकली, धावूनिया वनमाळी. जहाज रक्षी प्राचीन काळी, तैसे केले तुकयाने. सरसरोणी उठावला, धावूनी समीप आला. नौकेसी हात देऊनी ते वेळा, अनिता झाला तिरासी. पुन्हा गुप्त रूपे पूर्वस्थळी, जाऊनी बैसे तुका माऊली. तव वस्त्रे सर्व भिजली, जन पाहती डोळा. लगबगे सर्व भक्त मंडळी, देवाजवळ येती झाली. लोटांगण घालून नमिली श्री गुरु मूर्ती. ग्रामस्थ पुसती तयास, नदी भरली साचोसाच. कैसे आले तिरास, हे नकळे आम्हासी. तव बोलती मंडळी, संकट ओढवले सकळी. नौकेत जळ भरता तात्काळी, धावा केला श्री गुरु तुकयाचा. अर्धभाग नदीत पाण्याने नौका भरली समस्त. सर्वांचे जीवन तळहातात आले ऐसे वाटले. निराशामणी जाहली, धावली तेव्हा तुका माऊली. हात घालून नौकेतळी, लोटोणी आणली लवल मात्रे. तत्काळ आणूनी तिरी, सोडिले ते गेले निर्धारी. कोठे असती कैवारी, चरण पाहू तयाचे. ऐसे कौतुक केले, कधी पाहू ती पाऊले. मन होते उतावळे, सत्वर दर्शन करावया. तेथेच बैसले होते मुनीश्वर, वस्त्रे भिजली आहे नीर. आश्चर्य करीती सर्वत्र, म्हणती तेव्हा कैसे गेले. अगम्य त्यांची अघटित करणी, भक्ता पावती निर्वाणी. ठाईच राहोनी क्षणोक्षणी, चमत्कार आचरती. नकळे अघटित संत चरित्र, करुणिया करते स्वतंत्र. संत दयाळू साचार, नमस्कारिती सर्वजन. हाती अखंड चिलिम असे, तीत तंबाखुणा अग्निवसे. परी ती रिकामी नसे, भरली उरलीच नाही. श्री गुरु स्मरोणी मुख लागे, तव धडधडीत ज्वाला निघे. अहंकृती जाळोणी भस्मांगे, होऊनी जाय सेवेची. देह अहंतेचे वारे, धूम्रपाणी झाडी सारे. लोकीवरती चिलमिकारे, परी हे ज्ञानकुंड होय. पहा त्याचे तपोबळ, अग्निरावे सर्व काळ. जेवी ज्ञानेश्वर प्रताप आगळे, करुणिदावी विसोबाते. निवृत्ती महाराजे इच्छा केली, मांडे पाहिजे एकाळी. तेव्हा मुक्ताबाई गेली पात्र आणावया. तो विठोबाने खेचराई केली, मुक्ताबाई रडू लागली. नेदी भोजने म्हणून आली ज्ञानेशापाशी. प्राणापान भाता सार, हृदयी पेटोणी वैश्वानर. पाठीवरी मांडे सत्वर, भाजितसे मुक्ताबाई. योग मात्र साधुनी, हृदयी पेटविती अग्नी. तेवी तुकयाने अग्नी साधुनी, ठेविलासे स्वाधीन. जेव्हा इच्छा वाटे, तेव्हा तत्काळ चिलिमीत प्रगटे. ऐसे कलियुगे संत गोमटे, विरळची आढळती. असो उत्साह आनंदे झाला, तुका तेथेच राहिला. कोणा नकळे त्याची लीला, अगाध देवादिकासी. हे तुकाराम चरित्र नित्यपाठ करीजो नर, त्याची चिंता दूर होईल क्षणमात्रे. संतती संपत्ती धन प्राप्त होईल त्या कारण. नित्य करिता श्रवण मनन, विरक्ती वाणे अंतरी. पुढे कथा गोड बहुत, सादर श्रोते देऊणी चित्त. ऐकावेजी सज्जन संत, ही विनंती सलगीची. कृपाळू श्री गुरु समर्थ, आपले आपण वदवी चरित्र. मज करुणी निमित्त मात्र, लेखन साहित्य पुरविती. स्वस्ती श्री संत लीलामृत, परमहंस तुकाराम चरित्र. मंदमुखी जीवन बोलत, द्वितीय अध्याय गोडहा. श्री चिन्मयानंदनाथार्पणमस्तु. तुकाराम चरित्र द्वितीय अध्याय गोडहा.